की आमच्या केंद्र सरकारच्या रेल्वे खात्याच्या मार्फत आमच्या नागरिकांना, कणकवलीतल्या नागरिकांना काही सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून काही प्रकल्पांचं उद्घाटन, म्हणजे आता तो सरकता जिन्याचा असो, आता VIP लाऊंजचा विषय असो, 100 प्रश्नांमधले 2 प्रश्न सोडवले आहेत, 98 अजून राहिलेले आहेत. आणि म्हणून या 98 प्रश्नाच्या संदर्भात लवकरात लवकर आम्हाला त्या पद्धतीमध्ये सुविधा द्यावेत. केंद्र आणि राज्य सरकार हे एकच विचाराचं आहे. संबंधित खात्याचे मंत्री अतिशय सक्षम आहेत. आमचे वैष्णवजी खासदार स्वतः राणेसाहेब आहेत, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. आणि म्हणून आमची एवढीच अपेक्षा आहे की रेल्वे हे आमच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे, साधन आहे मुंबईच्या दिशेने जाणारं. आणि म्हणूनच या सगळ्याकडे जेव्हा नागरिक इथे आमच्या कणकवली स्टेशनमध्ये उभे राहतात तेव्हा त्यांना सुविधा भेटली पाहिजे. वर्षानुवर्ष असलेला एक जो कळीचा मुद्दा आहे की प्लॅटफॉर्मवर उभं राहिल्यानंतर जो वरती छप्पर लागला पाहिजे, तो छप्पर लवकरात लवकर लावावा ही आमची मागणी आहे. त्या बाबतीमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून मीही आग्रही आहे. आता पावसाळ्यात येण्यानंतर एवढं चांगलं, खरं म्हटलं तर ह्याचं सगळं श्रेय आपण आदरणीय रवी चव्हाण साहेबांना दिलं पाहिजे. कारण का उतरल्यावर जे काही विमानतळासारखा जो फील येतो त्याचं सगळं श्रेय आदरणीय रवी चव्हाण साहेबांनी जेव्हा ते मंत्री होते तेव्हा हे सगळे रेल्वे स्टेशन त्यांनी सुधार करून घेतले. पण उर्वरित काम आता थोडं सेंट्रल रेल्वेने थोडं मनावर घ्यावं अशी माझी साधारण अपेक्षा आहे. कारण का आता नाहीतर नागरिकांना वाटेल की नुसतं जो काही सरकता जिना नीट केला जातो आहे, AC लाऊंज ती नीट केली जाते, बाकी सगळ्या प्रश्नांकडे रेल्वे लक्ष देईल अशी माझी अपेक्षा आहे. आणि त्याचा पाठपुरावा मीही करेन, नाहीतर तक्रार करण्यासाठी मी दिल्लीला जाऊ शकतो. साहेब, एक सिंधुदुर्गकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोल्हापूर ते वैभववाडी असा एक 108 किलोमीटरचा DPR तयार झाला आहे. सन्मान्य राणे साहेबांनी ची ही फार महत्त्वाची आणि जुनी मागणी आहे. त्याला आदरणीय सुरेश प्रभू साहेबांनी चालना दिली होती. आता आमच्या फडणवीस साहेब जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना या प्रकल्पाचं खऱ्या अर्थाने महत्त्व कळलेलं आहे की ह्या पश्चिम महाराष्ट्राला जेव्हा आपण कोकणाशी जोडू तेव्हा इकडला शेतीचा व्यवहार असो, दोन्ही बाजारपेठ एकत्र येतील, मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होईल. आणि म्हणूनच डिसेंबरच्या आमच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या बंदर खात्याच्या बैठकीमध्ये त्या प्रकल्पाला चालना दिली. नुसतीच चालना दिली नाही, पण शब्दापलीकडे कृतीतून जाऊन ह्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये, युनियन बजेटमध्ये त्याच्या बाबतीची घोषणा झाली. आणि पुढच्या 2 महिन्यामध्येच केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी हेही जाहीर केलं आहे की वैभववाडी आणि कोल्हापूरचा DPR पण रेडी झालेला आहे, तयार झालेला आहे. आता दोन्ही कलेक्टर मिळून, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग मिळून आम्ही जमीन संपादनाचं काम सुरू करणार आहे. आणि लवकरच जेव्हा तो प्रकल्प झाला तेव्हा आम्ही वर्षानुवर्ष बोलतोय कोकणातल्या जनतेचं दरडोई उत्पन्न दुप्पट करणं, त्याचा खऱ्या अर्थाने श्रेय की सिंहाचा वाटा हे ह्या कोल्हापूर वैभववाडीच्या प्रकल्पाला द्यायला पाहिजे. सर, सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये पहिला जिल्हा आहे जो निधी खर्च करण्यात 1 नंबरला. काय नाही, नक्कीच ह्या ही समाधानाची बाब आहे. ज्या बाबतीमध्ये मी जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर वारंवार उल्लेख करतोय की जिल्ह्यामध्ये जो काही निधी उपलब्ध होतो तो जनतेचा पैसा आहे, तो योग्य वेळी खर्च झाला पाहिजे. अखर्चित निधी असणं हे भूषणव नाही. राणेसाहेब नेहमी आक्षेप घेतात, निलेशजी नेहमी याच्याबद्दल विरोधी विचार मांडतात. म्हणून आमचा मुद्दा एवढाच आहे की आलेला निधी योग्य वेळी खर्च झाला पाहिजे. आता 31 मार्चच्या 3-4 दिवस अगोदरच संपलेला आहे. ती समाधानाची बाब असतील तरी पण मी काही पूर्ण समाधानी नाही. माझी अपेक्षा आहे की डिसेंबरपर्यंतच हा निधी खर्च झाला पाहिजे. पण ह्यावेळी थोडं प्रशासनाला का सूट देईन, कारण का ह्यावेळी निवडणुका होत्या. डिसेंबर ते एप्रिलपर्यंत, मार्चपर्यंत निवडणुकाच होत्या, म्हणजे नोव्हेंबर टू मार्चपर्यंत निवडणुका होता, आचारसंहिता होती. म्हणून आम्ही काही योग्य वेळी खर्च करू शकलो नाही. आता येणाऱ्या वर्षामध्ये निवडणुका नाही आहेत, म्हणून एप्रिलपासून त्याचं आम्ही नियोजन सुरू करणार. आणि डिसेंबरमध्ये पर्यंत जे काय आम्हाला 307 कोटी मिळालेले आहेत ते पूर्ण खर्च करून आम्ही परत एकदा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जाऊ, जे अर्थ खाते पण त्यांच्याकडेच आहे. आणि अजून 100 कोटीची मागणी हे खर्च झाल्यानंतर
अजून वाढीव 100 कोटीची मागणी त्यांच्याकडे करू, जेणेकरून जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जी काही गती आम्हाला अपेक्षित आहे त्या निधीच्या माध्यमातून निश्चित पद्धतीने गती आम्ही पूर्ण करू शकतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.